आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कुरळमध्ये राष्ट्रवादीचे बळ वाढले। अभिजित पाटील आणि शशिकांत वायदंडे यांचा विजय निश्चित मानला जाणारा माहोल। चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे राष्ट्रवादीमय झाले आहे। गेल्या 2 वर्षांपासून कुरळमधील कार्यकर्त्यांमध्ये दिसणारी मरगळ झटकून आता नवा उत्साह संचारला असून जिल्हा परिषद उमेदवार अभिजित पाटील आणि पंचायत समिती उमेदवार शशिकांत वायदंडे यांच्या विजयाची लाट निर्माण झाली आहे। मागील काही काळ शांत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचे काम ज्येष्ठ नेत्यांनी केले आहे। राजाराम बापू दूध संघाचे संचालक विलास निवृत्ती पाटील, सुभाष पाटील, सतीश पाटील आणि अश्विन पाटील यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड उत्साह दिसून येत आहे। या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दिग्गज नेत्यांचा थेट जनतेशी संपर्क। महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांनी स्वतः मैदानात उतरून कंबर कसले आहे। त्यांच्यासोबत राजाराम बापू साखर कारखाना संचालक दीपक पाटील, सौ गिरिजादेवी रणजित पाटील यांनी घराघरात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। यामुळे सामान्य मतदारांमध्ये राष्ट्रवादीबद्दल विश्वासार्हता वाढली असून कार्यकर्त्यांनी प्रचाराचे नाण उठवले आहे। 2 वर्षांच्या शांततेनंतर कुरळमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे। PR पाटील यांच्या कुटुंबाचा थेट सहभाग आणि स्थानिक संचालकांची मिळालेली साथ यामुळे अभिजित पाटील यांनी शशिकांत वायदंडे यांची बाजू अत्यंत भक्कम झाली आहे। मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता या दोन्ही उमेदवारांचा विजय आता केवळ औपचारिकता उरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे।